नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रुद्रप्रकाश कोळेकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे सत्यनारायणा. अहो, असे काय पाहताय? मी इथे काय करतोय म्हणून? अहो, आज आमची सत्यनारायण पूजा नाही का? मग दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना प्रसाद द्यायला नको काय? दुसरं कोणी नव्हतं असं विचारताय? आई पाहतीये आलेल्या पाहुण्यांचं आणि बाबा जेवणाच्या पंगतीचं. घी तीर्थप्रसादाची जबाबदारी माझ्यावर आली ना. हे काम खरं तर मी मुद्दामच घेतलंय. तुम्हाला म्हणून सांगतो, त्या जेवणापेक्षा मला हा प्रसादाचा शिरा आणि पंचामृत तर फार आवडतो बाबा. तुम्हालाही आवडतं ना? कोणी कोणी नाहीये पाहून मध्ये मध्ये घेतो चमच्यावर. हो, पण त्या सत्यनारायणाला साक्षी ठेवून बरं का. कसे उगीच चोरी करायची मला सवय नाही. अहो, माझंच काय, त्या साक्षीच्या आजीने तर एक चमचा भर शिरा खाऊन सुद्धा परत हात पुढे केला. वर म्हणते कशी, बाळा छान झालाय हा प्रसाद. तरी बरं, आजीच्या तोंडाचं बोलकं झाले म्हणून. तशी बरेच जण प्रसादाची स्तुती करत होते. काय नाही करणार, माझा हात लागलाय ना त्याला. तसं बनवलाही नाही, पण वाढतोय तर माझ्याच हाताने ना. आता पंचामृतातील केळाची काप कळत न कळत माझ्या तोंडात गेलेत, पण चवीत मात्र काही फरक पडलेला नाही कारण दर 5 मिनिटांनी मी टेस्ट पाहतो ना. आता तुम्ही म्हणाल, मी हेच पाहतो का? नाही मुळे मी अजून एक काम करतो. ते म्हणजे सत्यनारायणाला कोण किती दक्षिणा ठेवतं ते पाहतो. खरं तर पाहू नये, पण मी एकटा थोडीच असतो. तो सत्यनारायण असतो ना लक्ष ठेवायला. पण खरं सांगू, फार गमती जमती बघायला मिळतात कशा म्हणून काय विचारता? अहो, त्या प्रभा मावशी, त्या 3 नंबर मधल्या त्याने तर अख्खा बटवा शोधून काढला आणि नोटा बाजाला सरकून अजून जुने 20 पैसे काढले. आता दुकानदाराकडे न चालणारे 20 पैसे देवाला कसे चालतील? पण त्या प्रभा मावशीने फुलांच्या खाली हळूच सरकवले. अरे, त्या गोखले काकूंनी तर चौरंगा पुढे चक्क 1 मिनिटभर हात जोडून बसल्या होत्या. स्तोत्र म्हणत होत्या की त्यांची सासू लवकर जावी यासाठी प्रार्थना करत होत्या. कोणास ठाऊक. आता तुम्ही म्हणाल, हे कसं ओळखलं? अहो, त्यांची सासू त्यांच्या नातवाला शाळेतून आणायला गेली की गोखले काकू आमच्या घरी येऊन आईला नेहमी सासूंच्या तक्रारी सांगत असते. म्हणून जाऊ द्या. पण तुम्ही मला एक सांगा, आता या सासू सुनांचे घराणे आमच्या सत्यनारायणा फुले कशाला? तुमचे भांडणं घरात मिटवा की. जाऊ दे. हे काय, देशमुख काकांनी चक्क देवापुढे 100 रुपयाची नोट ठेवली. बापरे, एवढी भजींची दक्षिणा पण नसेल. कदाचित देशमुख काका सरकारी नोकरीत मोठ्या पदावर आहेत म्हणून टाकली असावी. बाबा म्हणत होते की त्यांची वर कमाई खूप आहे म्हणून. कसली वर कमाई कोणास ठाऊक. पण एवढं मात्र माझ्या लक्षात आलं की मोठे माणसं देवाच्या डोक्यावर खूप ओझं ठेवतात म्हणून. आता कसली ओझं म्हणून काय विचारता? अपेक्षांचं ओझं. त्यापेक्षा त्या मोठ्या माणसांपेक्षा आम्ही मुलं बरी ना. आम्ही फक्त देवाला चांगली बुद्धी दे बाबा असेच सांगतो. पण सत्यनारायणा, या मोठ्या माणसांनी तुझ्याकडे त्यांच्या लहानपणी चांगली बुद्धी दे असा आशीर्वाद मागितला होता का रे? धन्यवाद.